नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर आणि अगदी लवकर तयार होणारी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅकपार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची इथे आलेली आहे 13.5 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, त्यानंतर आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 5.5 इंच, छाती येथे आलेली आहे 8.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच. त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 9.5 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर आता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे गळ्याचा आकार अगदी व्यवस्थितरित्या ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता माझा हा आकार थोडासा मला वरच्या बाजूला वाटला, त्यामुळे मी नंतर खालच्या बाजूला सेम तसाच आकार ड्रॉ केला आहे. म्हणजेच ती लाईन थोडीशी खालच्या बाजूला घेतलेली आहे, येथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्यानंतर येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला बॅकपार्टला ओपन करून घ्यायचं आहे आणि अगदी व्यवस्थितरित्या मधोमध त्याला फोल्ड करून घेऊन इथे हाताने थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून या साईडची डिझाईन आपली समोरच्या बाजूला देखील ट्रेस होऊन येईल. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याची स्टिचिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे. फक्त इथे गळ्याला स्टिच करत असताना एका गोष्टीची काळजी घ्या, जेथे कुठे आपले कॉर्नर म्हणजेच टोक आले असतील त्यावेळेस नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅकपार्टला फिरवून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे गळ्याचा आकार स्टिच करत असताना मी त्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार आपण जसा ड्रॉ केला आहे तसाच तो स्टिच केला जावा. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला लगेचच आपल्याला अर्धा इंच मार्जिन घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर आपण स्टिच केलं तर येथे आपल्याला सेपरेटली कमरपट्टीला स्टिच करण्याची गरज लागणार नाही. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या संपूर्ण गळ्याची कटिंग येथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती छोटे छोटे कट्स तुम्हाला इथे संपूर्ण गळ्याभोवती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना तुमचे कट शिलाईवरती जाणार नाही याची मात्र तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हा जो आपला गॅप तयार झालेला आहे ना, त्याच गॅपमध्ये आपल्या हाताला पास करून अशा पद्धतीने बॅकपार्टला बरोबरीच्या साईडवरती पलटी करून घ्यायचं आहे. येथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच बॅकपार्टला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर पलटी करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे, म्हणजेच दापटीप देऊन घ्यायची आहे. येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे आपल्याला कमरेच्या बाजूला देखील टॉप स्टिच म्हणजेच दापटीप देऊन घ्यायची आहे. येथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत त्याला सरळ स्टिच करून घ्यायचं आहे कमरेच्या बाजूला. त्यानंतर येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे.
तुम्ही येथे ही पद्धत न वापरता नॉर्मली मी ज्या पद्धतीने तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करायला सांगते ती देखील पद्धत तुम्ही वापरली तरी देखील चालेल। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। तुम्ही जर येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना त्याला देखील तुम्हाला अशाच पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅक डाट आहेत ना त्याला देखील तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅक डाट स्टिच करून दाखवते। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅक डाट आहे ना त्याला देखील स्टिच करून रेडी करायचा आहे। त्यानंतर इथे जी आपली गोल्डन कलरची फुलांची लेस असते ना तिला इथे मी घेतलेला आहे आणि तिला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो आपण गळा स्टिच करून रेडी केलेला आहे ना त्याच्याच कडावरती ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जिथे कुठे फोल्ड आले असतील म्हणजेच टोक आले असेल तिथे या लेसला अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याभोवती या लेसला तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर इथे मी पुन्हा सेम तीच लेस घेतलेली आहे आणि या दोघांमध्येही थोडासा गॅप ठेवला असेल मी अंदाजे 1 इंच आणि या लेसला अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे थोडीशी स्टार्टिंगला तिरकी स्टिच करत यायचं आहे आणि मग इथे सेंटरला आल्यानंतर म्हणजेच मध्यभागी आल्यावरती त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थितरित्या। जेव्हा आपला जो पहिला फोल्ड आहे ना लेसचा त्याच्याच खालच्या बाजूला हा दुसऱ्या लेसचा देखील फोल्ड यायला हवा आणि त्यानंतर कंटिन्यू पुन्हा आपल्याला ती तिरकसच लेस स्टिच करून घ्यायची आहे आणि या लेसवरती देखील तुम्हाला ज्या पद्धतीने आपण अगोदरच्या लेसला डबल स्टिच केलं होतं म्हणजे पुन्हा एकदा स्टिच करून घेतलं होतं सेम त्याच पद्धतीने या लेसला देखील तुम्हाला डबल स्टिच करून घ्यायचं आहे कारण की ही लेस मोठी आहे त्यामुळे आणि डबल स्टिच केल्याने आपली लेस एकदम फिक्स बसेल आणि ती लवकर निघणार नाही। त्यानंतर पुन्हा सेम मी तीच लेस घेतलेली आहे आणि तिला आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कमरेच्या बाजूवर अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन सरळ शेवटपर्यंत तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे माझा हा ब्लाऊज पीस ब्रॉकेडचा होता त्याच्यामध्ये कोणताच कॉन्ट्रास्ट कलर नव्हता, गोल्डन आणि हा मोरपंखीच कलर होते त्यामुळे इथे मी गोल्डन कलरच्या लेसची निवड केली आहे। तुम्ही मात्र तुमच्या ब्लाऊजमध्ये जो कोणता कॉन्ट्रास्ट म्हणजेच विरुद्ध कलर असेल अशाच लेसची निवड करा जेणेकरून आपल्या लेस या गळ्यावरती शेवटी खूप छान आणि उमटून दिसतात। आणि इथे शेवटी तुम्ही पाहू शकता आपल्या गळ्याचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला होता त्याच आकारावरती लेसला आपण व्यवस्थितरित्या फोल्ड केल्यामुळे आपल्या गळ्याचा आकार ॲक्युरेट तसाच आलेला आहे कारण की आपले जिथे जिथे लेस फोल्ड झालेले आहेत त्या बरोबर कॉर्नर उठून दिसत आहेत आणि बघा किती लवकर आणि सोपी अशी आपली बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।